परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. मी आलो धर्म स्थापनेसाठी. मी कशासाठी आलो? धर्म स्थापनेसाठी. राष्ट्रसंत 5000 वर्षापूर्वी म्हणतात धर्म लयाला चालतो. हे पहा कसं. त्यांच्या दृष्टिकोनातून धर्म महत्त्वाचा असतो. धर्म समजून घेतला पाहिजे. धर्म म्हणजे हिंदू धर्म नाही. धर्म म्हणजे मुसलमान धर्म नाही. इथे धर्म एका विशिष्ट गटाला धर्म म्हटलं जात नाही. धर्म हे कर्तव्यामध्ये बोलले जातात. धर्म नामों में नहीं कोई कर्तव्य. धर्म प्रगट होतो तो कर्तव्य नाही. आणि आमचं कर्तव्य तर सत्कर्तव्य नसेल, आमचं कर्तव्य तर प्रामाणिक नसेल, आमचं कर्तव्य तर इमानदारीने नसेल तर अधर्माला सुरुवात झाली असं समजा. काय झालं? अधर्माला सुरुवात झाली असं समजावं. आणि म्हणूनच महाराज म्हणतात सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना ये सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना. हे सगळे सांगितलं, नेत्याने सांगितलं, व्यापार करणाऱ्याने सांगितलं, प्रत्येक उद्योग धंदे करणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगितलं का तू धर्मवान होय. तू काय म्हण? धर्मवान होय. पण कोणता धर्म? सच्चा. ज्याच्यात तुझं भलं आहे, ज्याच्यात तुझ्या कुटुंबाचं भलं आहे, ज्याच्यात गावाचं भलं आहे, ज्याच्यात समाजाचं भलं आहे, तो धर्म स्वीकार. आणि तो धर्म सोपा आहे. धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावर शोधती, न्याय कोणाच्याही प्रती एकची राहतो सर्वदा. म्हणून मित्र हो, माणसाचे व्यक्तिगत धर्म वेगळे वेगळे आहेत. धर्म समजून घ्या. व्यक्ति धर्म सबके अलग है जो प्रकृति के हाथ में. एखादा माणूस सकाळी उठून ध्यान करत असेल तो त्याचा भाव. एखादा माणूस उठल्यानंतर साफ करत असेल, एखादी माऊली घरात आपल्या कुटुंबाची सेवा करत तिचा तो कौटुंबिक धर्म. व्यक्ती धर्म अलग अलग असू शकतात. पुन्हा व्यक्ति धर्म सबके अलग है जो प्रकृति के साथ में. पर जो परमेष्टि धर्म है, जो समष्टि धर्म है, वह है सभी के साथ में. जो परमेष्टि धर्म है वहां भिन्नता किसकी नहीं. जो परमेष्टि धर्म है वहां बस ये कई भगवान की बात है, वहां भिन्नता किसकी. मी 3 धर्म सांगितले तुम्हाला. व्यष्टि धर्म सांगितला, समष्टि धर्म सांगितला आणि परमेष्टि धर्म सांगितला. आणि म्हणून तुम्ही आपापलं कर्तव्य प्रत्येक माणसाने करावं. तुमचा व्यवसाय तुम्ही करावा, जो असेल तो करावा. आलं का लक्षात? पण समष्टि धर्म लक्षात ठेवा. जो सर्वांचं हित असेल तेही तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि परमेष्टि धर्मामध्ये तुम्ही आम्ही सर्व एकाच धर्माचे आहे, एकाच विचाराचे आहे. हे ज्या दिवशी करेल त्या दिवशी काळ झाला असं समजून. म्हणून महाराज म्हणतात
तू धर्मवान समजत, नाकापासून शेंडीपर्यंत लंबी शेंडी शिवून चंदन लावतात, तुझा धर्म बिघडला. तू इमानदार नाही, तू एका बेमान काय देवाचं नाव घेतो नाही का. आणि म्हणून महाराजांनी भजन लिहिलं, सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना गौ में कंकर मेरे आका दूध में पानी मिलावे दूध में पानी मिलावे मीठी बातें कर बेचे, मीठी बातें कर बेचे कसम धर्म की खाता तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना तूने भाई सच्चा धर्म नहीं जाना समाज धर्माची व्याख्या, धर्म म्हणजे इमानदार, धर्म म्हणजे प्रामाणिकपणा. तो आमच्यापाशी नाही. देवाच्या मंदिरात 3-3 घंटे देवाच्या नावानं बोंबलत आम्ही बसू, पण एखाद्यावर आघात झाला असेल, एखाद्याला आमची शाळेची गरज असेल, आम्ही उठून जाणार नाही, त्याला मदत करणार नाही. धर्म काय करणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून प्रेमाने हा कधी धर्म ठरू शकत नाही. आणि आज आपल्या देशामध्ये सर्वात जास्त आहे बेमानी, नाही का? इथं बेमानमध्ये सर्वच बसतात. तुम्हाला गोष्ट सांग, नवरा बायकोचं भांडण झालं,